ज्याला स्त्री आहे म्हणून कळाली तो जिजाऊचा शुभा झाला. ज्याला स्त्री बहीण आहे म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. प्रत्येक यशस्वी मनुष्याच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. अशा स्त्री शक्तीला माझा सलाम. तर या स्त्री शिक्षणाच्या पाया रचवणाऱ्या आद्यग्रहारी महान शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आम्ही नाटिका सादर करीत आहोत. त्यांच्या या कार्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री कार्यरत आहे. तर ही नाटिका आम्ही सर्वजण सादर करणार आहोत. यामध्ये अंजली सोमासे सावित्रीबाईच्या भूमिकेत येत आहेत. महात्मा फुलेंच्या भूमिकेत येत आहेत दीपिका रासवते. आणि इतर पात्रांच्या भूमिकेत येत आहेत सोनाबाईच्या भूमिकेत येत आहेत अंकिता सोमासे. नमस्कार. राधाबाईच्या भूमिकेत येत आहेत निकिता सोमासे. नमस्कार. हिराबाईच्या भूमिकेत येत आहेत निर्मला रासवते. नमस्कार. सखूबाईच्या भूमिकेत येत आहेत श्रावणी थाटे. नमस्कार. तानाजी रावांच्या भूमिकेत येत आहेत कृष्णा सोमासे. नमस्कार. येसाजी रावांच्या भूमिकेत येत आहेत बालाराम सोमासे. नमस्कार. संताजी रावांच्या भूमिकेत येत आहेत केदार शिंदे. नमस्कार. धनाजी शेठच्या भूमिकेत येत आहेत शिवहार गुरसुडे. नमस्कार. ताराबाईच्या भूमिकेत येत आहेत रुपाली सोमासे. नमस्कार. लक्ष्मीबाईच्या भूमिकेत येत आहेत लक्ष्मी थाटे. नमस्कार. विद्यार्थिनीच्या भूमिकेत येत आहेत स्वरा सोमासे, दीपाली सोमासे व आरती रासवते. नमस्कार. नमस्कार मंडळींनो, प्रस्तुत नाटिकेचे स्त्री शिक्षणाचा इतिहास म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात कशी झाली हे आज आपण पाहणार आहोत. काय बाई, आज आपण पाहतो पुरुष मुले शाळेत जातात, पुस्तके वाचतात हे आपण पाहतो, पण मुली का शाळेत जात नसतील? अगं बाई, तुला माहित नाही का, स्त्रीच्या शिक्षणास मान्यता नाही, त्यास परवानगी नाही. स्त्रीचे जीवन म्हणजे चूल आणि मूल या चौकटीतच आहे. पण बाई, आपल्याला पण शिक्षण घ्यायला पाहिजे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. शिक्षण काही विशिष्ट लोकांच्या शिक्षणाने समाज बदलत नाही, पण त्यासाठी सर्व गोरगरिबांना, दीनदलितांना व स्त्रियांना शिकलेच पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने क्रांती घडेल. घरातील सर्व कामे एकदाची आवरली बाई, आता काय करावं? सावित्री, काय करतेस? हे काय तुझ्या हातामध्ये पुस्तक आहे वाटतं? तुला लिहायला वाचायला खूप आवडतं वाटतं. हो, खरंच मला लिहायला वाचायला यावी अशी माझी इच्छा आहे. थांब, मी आता तुला लिहायला वाचायला शिकवतो. ही बघ, ही सर्व मूळ अक्षरे रेखाटून काढ. अ अननसाचं, अ अननसाचं, आ आईचं, आ आईचं, उ उखळाचं, उ उखळाचं, उ उसाचं, उ उसाचं, इ इडलिंबूचं, ई इडलिंबूचं, इ इमारतीचं. ई इमारतीचं. ही पहा, सर्व मुळाक्षरे मी गिरवली व मला पाठही झाली. खूप छान. आता तुला सराव करायला हवा. हो, आता मी सराव करते. आज मला उत्कृष्टरित्या वाचता येते, माझे विचार स्पष्टपणे मांडता येतात. कोणतेही पुस्तक मला वाचता येतात, पण इतर स्त्रिया, मुली जे आहेत त्यांना शिक्षणाचा गंध सुद्धा नाही. त्यांना असे वाटते की आम्हालाही लिहिता वाचता यायला हवं, आणि जेव्हा त्यांना लिहिता वाचता येईल तेव्हाच माझ्या शिक्षणाला खरा अर्थ प्राप्त होईल. मी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याशिवाय मुळीच शांत बसणार नाही. सावित्री, तू जो शिक्षणाचा विणा उचललेला आहे तो खूपच कौतुकास्पद आहे, पण मुलींच्या शिक्षणाला समाजात मान्यता नाही. आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. हो, बरोबर आहे, पण आपल्याला शांत बसून चालणार नाही. आपल्याला याला सामोरे गेलंच पाहिजे. ठीक आहे, आता आपण मुलींसाठी स्वातंत्र्य शाळा सुरू करू. हो हो. सखूबाई, राधाबाई, ताराबाई, सोनाबाई, हिराबाई, इकडे या. आजपासून तुम्ही आणि तुमच्या मुली दररोज शाळेत यायचे. मी तुम्हाला लिहायला वाचायला शिकवते. नाही नाही, आम्ही शाळेत येणार नाही. रीतीप्रमाणे स्त्रियांना शिकता येणार नाही. हो, आम्ही धर्माच्या विरोधात जाणार नाही. स्त्री पुरुष दोघेही समान असतात. जसे पुरुषांना शिकण्याचे अधिकार आहेत तसे स्त्रियांना पण आहेत. स्त्री शिकल्या
शिकल्याशिवाय समाजात बदल होणार नाही. आपल्याला शिकलंच पाहिजे. हो हो, हे बरोबर आहे. हो हो बाई हो हो बाई, आता आम्हाला शिक्षणाचे महत्त्व कळाले. आता आम्ही शाळेत पाठवणार. सावित्रीबाई लिहायला व वाचायला शिकल्या व इतर मुलींना पण शिकू लागल्या. हाच तो पुण्यातील भिडेवाडा येथील मुलींची पहिली शाळा. तर पाहूया पहिला प्रसंग. आल्या का तुम्ही सर्वजणी? हो बाई. बसा खाली. मी तुम्हाला आज मूळ अक्षरे शिकवणार आहे. अननसाचं अननसाचा आ आईचं आईचा ई इमारतीचं इमारतीचा ईड लिंबूचं ईड लिंबूचा उखळाचं उखाचा ऊसाचं ऊसाचा. ही सर्व मूळाक्षरे तुम्ही उद्या गिरून आणायची. हो हो बाई. अरे काही माहित आहे का तुम्हाला? नाही, आम्हाला काही माहित नाही. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मुलीच्या शिक्षणासाठी शाळा बांधण्याचे ठरवले आहे. नाही, आपण असे होऊ देणार नाही. आपण मुलींची शाळा कदापि सुरू होऊ देणार नाही. आपण धर्माच्या विरोधात जाणार नाही. तर पाहूया दुसरा प्रसंग. अरे ती बघा सावित्री आली. कुठे आहे? ती बघा. फेका तिच्या अंगावर माती, दगड, चिखल फेका. तुम्ही मला किती त्रास द्या, पण मी मुलीला शिकवण्याचे कार्य हाती घेतले आहे ते मी पूर्ण करणारच. वा बाजूला सोडा माझा रस्ता. आल्या का तुम्ही सर्वजणी? बसा खाली. आता आपण पुढचे मूळाक्षरे शिकू. कालचा अभ्यास दाखवा बघू. छान, खूपच छान. अरे वा. क कप्पाचं, ख खटाऱ्याचं, ग गणपतीचं, घ घर्राचं, च चमचाचं. ही सर्व मूळ अक्षरे तुम्ही उद्या गिरून आणायची. हो हो बाई आणत्या. सावित्रीबाईच्या अथक परिश्रमातून आज आपल्याला फळे पाहायला मिळतात. तर पाहूया तिसरा प्रसंग. नमस्कार, माझे नाव रुपाली विश्वनाथ सोमासे. मी आज सावित्रीबाईच्या अथक परिश्रमामुळे डॉक्टर झाले, याचा मला अभिमान वाटतो. नमस्कार, मी सुलोचना मारुती थाटे. मी आज सावित्रीबाईच्या अथक परिश्रमामुळे मी आज इंजिनियर झाले, मला त्यांचा अभिमान वाटतो. नमस्कार, मी दीपाली विश्वनाथ सोमासे. सावित्रीबाईच्या अथक परिश्रमामुळे मला पोलीस बनता आले. नमस्कार, मी स्वरा. मी सावित्रीबाईच्या अथक परिश्रमामुळे पायलट झाले, याचा मला अभिमान आहे. माझे नाव
होते. मी शिक्षक झाले. आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला धर्माच्या नावाखाली विरोध केला होता. ठीक आहे, असू द्या, पण इथून पुढे शिक्षणाला महत्त्व द्या. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे केले.